वक्तृत्वाचे ओझ, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची आवेश चकाकी, सत्कार्याची ओढ, त्याला चांगलपणाची जोड, त्यांच्या कार्याची वेगळीच लकाकी, तेजस व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या अंगी स्थित आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी राजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, स्वार्थाला जिथं काळजात थारा नसतो, फक्त तिथे निर्वाह सहकार्याचा पहारा असतो, मनात उत्साहाने भरलेला वारा असतो, जिथल्या आग्रहात नम्रतेचा दरारा असतो, असे आमचे सन्माननीय लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिटणीस साहेब यांना मी एक विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी बोलणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला या शाळेचे माजी विद्यार्थी जे सिव्हिल इंजिनियर आहेत असे अजय ढोबळे आणि ज्यांनी विशेषतः पॅथॉलॉजीमध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मोठी डिग्री घेतलेली आहे, डॉक्टरकीचं शिक्षण घेतलेलं आहे, असे माननीय रोहित वायदंडे यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आत्ताच रामचंद्र जाधव यांनी आपली कारकीर्द मिलिटरीमध्ये गाजवून यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पालक समितीच्या प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या शाळेमध्ये विशेषतः घरच्या पालकांना त्यांच्या कामधंद्यामुळं वेळ मिळत नाही, अशा वेळेला आपण या विद्यार्थ्यांना असं काही देण्याचा प्रयत्न करतो शिक्षण की त्या शिक्षणाचा उपयोग त्यांना होऊ शकेल. मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या शाळेतले सगळे विद्यार्थी हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेलेले आहेत. विशेषतः सुबे सरांसाठी सगळे टाळ्या वाजवा एकदा. सुबे सर हे आमच्या संस्थेला मिळालेले माणिक काय समजलं वाव ठरणार नाही. यावर्षी त्यांनी विशेषतः 4थीच्या मुलांना स्कॉलरशिपला बसवलेलं आहे आणि त्यांना खात्री आहे की ही सर्व मुलं जी आहेत ते चांगले मार्क्स काढतील, काही त्या बोर्डामध्ये येतील आणि त्यांनी असं ठरवलंय की गेल्या येत्या 7-10 वर्ष त्यांची नोकरी राहिलेली आहे. मी घराघरातून जाईल, मुलं या शाळेमध्ये आले आणि मुलं एवढी मोठी करेन की माझ्या म्हातारपणी मला त्यांच्या गाडीतून फिरता येईल. अशा प्रकारचं सुरवेनी एक प्रकारचं कुणगाच मनाशी बांधलेली आहे. आणि अशा वेळेला आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण ज्या शाळेमध्ये फी नाही, ज्या शाळेमध्ये असे शिक्षक आहेत, ज्या शाळेमध्ये वेगळे प्रोग्राम्स घेतले जातात, जसं हे बालकुमार साहित्य संमेलन आहे, हे घेण्याचा उद्देश काय? आता जिथे पालक आहेत त्याच्या लक्षात आलं असेल की आपला मुलगा आपली मुलगी या ठिकाणी काही सादरीकरण करते, अभ्यासामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे काही मंडळी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात त्यामधून आपल्याला एक प्रकारचं त्यांच्या मुलांचं अभ्यासाचं काम होतं. आणि एवढंच नव्हे तर मला खात्री आहे की हीच मुलं तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुमचं जर शिक्षण झालं नसेल तर तुमच्याकडनं शिक्षण करून घेतील, मराठीचा अभ्यास करून घेतील. आपल्या शाळेमध्ये अगदी मराठी भाषिक नसले तरी जी जी मुलं आलेली आहेत त्यांचं मराठी एवढं छान झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीतून चांगली पुढं जाऊ शकतात. आणि त्यातलं एक उदाहरण तुम्हाला मी देणार आहे फक्त, जे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. नागेवाडीतला एक मुलगा एअरफोर्समध्ये भरती झाला 12वी नंतर आणि त्यांनी काय केलं तर स्वतःचा अभ्यास स्वतः केला. नाही तर एअरफोर्सला जर भरती व्हायचं असेल तर मोठी फी भरावी लागते. तो 10वी झाला, 10वी झाल्यानंतर त्याने 11वी 12वी केलं. पण तो हे करत असताना त्याला दिवसभर वडिलांच्या बरोबर ट्रॅक्टरवर जायला लागत होतं, शेती करायला लागत होती. आणि त्यांनी यूट्यूबवर हुडकून काढलं की मिलिटरीमध्ये भरती आहे, एअरफोर्समध्ये भरती आहे आणि त्याने अर्ज केला. नुसता अर्ज नाही केला, सकाळी उठून तो अभ्यास करायचा, दुपारी काम करायचा घरचं, संध्याकाळी पुन्हा जाऊन ग्राउंडवर कबड्डी असेल, खो खो असेल, पळायचा, विशेष व्यायाम करायचा. आणि तो एका वेळेला दोन्हीकडे सिलेक्ट झाला. 12वी झालेल्या एका विद्यार्थ्यामुळं त्यांचं कुटुंब आता हळूहळू
अतिशय मोठ्या परिस्थितीत पुढे जाईल. कारण त्याचं ध्येय काय आहे, मी कॅप्टन होणार, मी मेजर होणार, हे तुम्हाला या शाळेत मिळणार आहे. हे या शाळेत मिळतं, नागेवाडीच्या शाळेत मिळतं, MIDC मध्ये मिळतं. म्हणून आम्ही एक धोरण स्वीकारलेलं आहे की शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांना बोलवायचं. कारण माजी विद्यार्थ्यांनी ज्या कष्टाने पुढे होऊन आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे, अशा पद्धतीतून काम करायचं. त्यामुळे इथं असणाऱ्या पालकांना मी खात्रीपूर्वक सांगतो की आपली मुलं जेव्हा या शाळेतून 10वी पासून बाहेर जातील त्याला ती सातारमधल्या मोठ्या मोठ्या शाळेतल्या मुलांच्या पेक्षा सुद्धा ती पुढं असतील आणि चांगलं काम करतील. आज या शाळेतल्या मुलांना जे प्रेम मिळत आहे ते प्रेम अजून मिळणार आहे. अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या काही योजना आपण चालू करत आहोत. त्यामुळे तुम्ही सर्व पालकांनी गुणगाड बांधा की आपली मुलं या शाळेत घालायची. नाही तर आपण काय करतो, स्वतःला चिमटा घेतो आणि आपल्याला वाटतं की त्या मोठ्या शाळेत घातलं तर माझा मुलगा मोठा होईल, माझी मुलगी मोठी होईल. तसं होत नाही. कारण तिथं अशा पद्धतीतून सुर्वे सरांसारखं, गावित सरांच्या सारखे, काळे मॅडम सारखे, कदम मॅडम सारखे, त्याच्यानंतर आपल्याला आलेले पुढे सर आहेत, अशी शिक्षक मिळणार नाहीत तुम्हाला. त्यांना ते लक्षात पण येत नाही. ही मंडळी अतिशय चांगली आहेत. फक्त आपल्याला काय वाटतं की अरे त्या शाळेमध्ये गेलं तर आपला मुक्काम मुलगा होईल. असं न होता उलट या शाळेमधूनच तुमच्या मुलांना मोठं यश मिळणार आहे. म्हणून या शाळा काढल्या. या शाळेला शासन अनुदान देत असतं, या शाळेला खिचडी असती. तुम्ही जरी उद्या कामावर गेला तरी इथं दुपारची जेवणाची सोय झालेली असती. एखाद्या मुलाला अडचण आली, त्याला मेडिकल पाहिजे, तरी ही मंडळी त्या पद्धतीतून काम करत असतात. मागे आम्ही या ठिकाणी विद्यार्थी बोलवलेला होता. तो सांगत काय होता की मी शाळेत होतो आणि माझा कान दुखायला आणि मला माझं घर पण सांगता येईना. आणि मग इथं असणाऱ्या कल्याण भोसले आणि सुर्वे सरांनी कोंडव्यामध्ये जाऊन त्या मुलाचं घर हुडकून काढलं. घर माहीत नाही, हुडकत गेले आणि मग त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. तो मला 1 तास जर माझा उशीर झाला असता तर माझा कान बाद झाला. अशी शिक्षण तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आपल्या पोटाला चिंता न घेता आपल्याला जर या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतंय, आपल्या शाळेत मधला आणि दर आठवड्याला यावं, शिक्षकांशी बोलावं. आज आपल्या शाळेमधल्या मुला मुलींच्या जेवढ्या कविता पाठ आहेत का नाही, तेवढ्या मोठ्या मोठ्या शाळेत, पण आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. कारण आम्ही सुद्धा असंच शिकलो. आम्ही या शाळा का काढल्या तर आमच्या आईला वाटायचं 7वी शिकेल का मुलगा. वाईट परिस्थिती होती. आम्ही 7वी शिकलो, मग 10वी झालो, मग ग्रॅज्युएट झालो, मग CA काही पास केला आणि मग आता आम्ही इतक्या मोठ्या मोठ्या ठिकाणी चांगलं काम करत आहोत की आमच्या लक्षात आलं की हे असं झालं पाहिजे आणि असं होतंय. मी आज काय दोघांना पुस्तकं दिली, ढोबळे सरांना आणि आमच्या वायझंडेना. तर मी त्या पुस्तकात आपल्या शाळेमधली जी मुलं मोठी झाली, ज्याने आपल्या घराचं नाव मोठं केलं, ज्यांच्या घरामध्ये दिवसामध्ये एकदा जेवायलाही मिळत नव्हतं, अशी मुलं या शाळेत मोठी झाली. मी एवढंच सांगतोय की आपण आता या पुढच्या कालावधीमध्ये अजून काही वेगवेगळ्या गोष्टी करणार आहोत. आता असा प्रयोग कुठल्या शाळेत करत नाहीत. बाकीच्या शाळेमध्ये काय होतं, स्नेहसंमेलन होतं, प्रत्येक मुलाचा सहभाग नसतो. मुलाचा एकदा सहभाग मिळाला की त्याला कॉन्फिडन्स येतो. अरेच्या मला नाचता येते, अरेच्या मला बोलता येते, अरेच्या मी काही करू शकतो. हा जो आत्मविश्वास आहे ना, तो आपल्या मुलांच्यात आहे. आता मला एवढं वाईट वाटतं, कारण काय, मी शाळेत कधीच नाचलो नाही, मी शाळेत कधी भाषण केलं नाही, मला कोणी शिक्षकांनी त्यावेळेला तसं करायला सांगितलं नाही. परंतु त्याच्यावर मला शाळेची आठवण येताना कमी येते. या मुलाला शाळेची आठवण जास्त येईल. ते म्हणते नाही, मी मोठा झाला, मी शाळेमध्ये बोललो. आता आजचा प्रोग्राम आहे का नाही तुमचा सगळ्यांचा, हा प्रोग्राम 20 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला काय करता येईल. एखाद्या मुलाचं आमचे लग्न होणारच का नाही, होणार का नाही मोठेपणी, मुलींची पण होणार का नाही, मग त्यांची मुलांना दाखवणार का नाही तुम्ही, बघा मी कसं नाचले. यासाठी आपण त्याचं रेकॉर्डिंग केलंय. उद्यापासून आपला प्रोग्राम तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल. तुम्ही तुमच्या काही पाहुण्यांना पाठवायचं, बघा आमची मुलगी कशी नाचली, आमचा मुलगा कसा नाचला, आमच्या मुलाची कविता कशी पाठ आहे. हे सगळं या शाळेमध्ये मिळत असते. तर तुमच्या पालकांना विनंती करणार आहे की तुम्हाला दर महिन्याला या, आपण मिटिंग घेणार आहोत, आपण समजावून सांगणार आहोत, आपण वेगवेगळ्या संस्कृतचे श्लोक पाठ करून घेणार असेल, इंग्रजीचं भाषांतर पाठ करून असेल, हे सगळं करणार आहोत. त्याचं एकच तुम्हाला उदाहरण देईन.
आणि त्याचा मी लेख पण लिहिला. 2 वर्षापूर्वी दसरा झाल्यानंतर एक आपल्या इथल्या, त्यांचं नाव आठवत नाही, काय बाई इथल्या मुलं पळवून नेले असं वाटतं, त्यांचं काय नाव काय, एक बाई आली आपल्या शाळेमध्ये, 2 मुलं होती त्यांची, सोडलं. तर मी म्हटलं अहो 8 दिवस शाळेत का नाही पाठवलं मुलांना? तर त्या म्हटल्या नाही पाठवलं. आणि पुन्हा त्यांनी काय सांगितलं, माझ्या शेजारी एक कुटुंब आहे, तो मुलगा कुठे विचारलं नाही, मला नाव लक्षात नाही. तर ते म्हणाले आता पुस पडायला गेले ते, आता तो 15 महिन्यांनी 2 महिन्यांनी, आणि ते पुढे गेल्या बाई आणि पुन्हा मागं वळल्या. आणि त्या काय म्हटल्या मला की अहो आमची मुलं तर पळवणार नाहीत ना शाळेतनं. तर त्यावेळेला काय झालं होतं, असं कोणतं सांगत असतं आपल्याला, सातारमध्ये मुलं पळवायची टोळी आली, मुलं पळवणार आहेत, आणि आई वडिलांना काळजी वाटत असते, कारण आई पण कामाला जाते, वडील पण कामाला जाते, पण मुलं सुरक्षित कुठे राहतात? त्या शाळेत राहतात. बघा आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक संध्याकाळी शेवटचा मुलगा जाईपर्यंत थांबतात. एखादी आई उशिरा येते, एखादं वडील उशिरा न्यायला येतात, ते तिथं बसलेले असतात, आमचं पण लक्ष असतं. तर हे जे आहे ना, हे तुम्हाला मिळतंय. तुम्ही उलट आजूबाजूच्या मुलांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तुमच्या पोटातळा चिमटा न घेता, म्हणजे आपण म्हणतो का नाही की मग शाळेला पैसे जर फी गेली तर तुम्हाला कपडा घेता येईल, तुम्हाला काही वस्तू घेता येतील, तर ते आपण घेत नाही. कारण आपल्या लोकांना एक कल्पना असती मोठ्या शाळेत गेला की मोठा मुलगा होईल. आज बघितलं आपण तर पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शाळेत गेलेली मुलं काय आहेत, व्यसनाची आहारी गेली, श्रीमंताची विशेषतः, सगळी काही नाही परंतु गेलेली आहेत ना, मोबाईलवर बसतात. आपण बघा आपल्याला, आपण जर मोठ्या पुण्या मुंबईच्या मुलांचं बघितलं तर तिथं मुलांच्या मधल्या वाईट सवयी लागण्याचं प्रमाण जास्त आहे. काही ठिकाणी तर मुलांनी मोठ्या घरातल्या आत्महत्या केल्या. का केलं असतील आत्महत्या? कारण त्यांना पुढे खेळायला मिळत नाही. उठलं की काय करायचं, 4 चाकीत गाडीत बसायचं, शाळेत उतरायचं, शाळा सुटली की पुन्हा गाडीत बसायचं, घरी यायचं, मित्र नाही, मैत्रिणी नाही, भांडणं नाहीत. आमची इथं मुलं कशी भांडतात एकमेकाशी, पण त्यांच्यात आत्तापासून तयारी होती. कशाची तयारी होती? एक बाबा काय म्हणतो, त्यांना कधी असं फ्रस्ट्रेशन येत नाही. तिकडे त्या मोठ्या मुलांना कसं होतं, मोठ्या सगळे नव्हे पण ज्यांची मुलांचीच मुलं नाहीत. आमच्या इथे ग्राउंड आहे, ग्राउंड मध्ये खेळतात, कबड्डी खेळतात. अलीकडे बघितलं मोठ्यांची मुलं काय नाही, गेले की कॉम्प्युटरवर कबड्डी खेळतात, कॉम्प्युटरवर क्रिकेट खेळतात. आमची मुलं आमचे शिकवणारे शिक्षक आहेत. त्यामुळं मी आता ठरवलंय, आणि या शाळेत पुढची पटसंख्या कमी आहे. MIDC मध्ये भरपूर आहे, नागेवाडीमध्ये भरपूर आहे, पटसंख्या असेल शिक्षक टिकतो. तर आपण तुम्ही सुद्धा आजूबाजूच्या गेल्यानंतर चौकशी करा, आपल्या मुलाला किती येतंय त्या शाळेतल्या, आणि त्या शाळेत जो मुलगा आहे का नाही त्याला किती येतंय, तर त्याला विचारायचं. आपली मुलगी स्वतः कविता म्हणते तर तिला म्हणजे तू पण कविता म्हणून दाखव. मग तुमच्या लक्षात येईल आज तिला कविता म्हणता येत नाही, पण तिला विचारायचं, त्याच्या मुलाला विचारायचं, शाळेत तुला कधी असं समोर उभं राहून कविता म्हणायला दिली का? मग आपल्याला कळतं. त्यावेळेला काय असतं, आपल्याकडे सोनं असतं, कळतच नाही आपल्याला. आणि म्हणून आपण ही वेगवेगळे, आता हे एक संमेलन झालं, आपण 3 महिन्यानं संमेलन घेणार आहे. तुम्ही सगळे येत जावा आणि तुमच्या मुलांचं ही शाळा नक्की भवितव्य चांगलं करेल याच्याबद्दल खात्री बाळगा. पुन्हा एकदा या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. विशेषतः आता माझी विद्यार्थ्यांवर जबाबदारी मी देणार आहे, आजूबाजूचे विद्यार्थी इथं आणायचे. तर तुम्ही सांगणार का 10 वर्षांनी कुठल्या शाळेत होतं म्हणून सांगणार, इथं उद्या गोडाऊन झालं तर? त्यामुळं पण तुम्ही आणलेल्या मुलांची जबाबदारी आमची आहे, आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ की मुलं फार मोठी झाली, चांगली झाली. त्यामुळे ते आपण करायचं आहे. पुन्हा एकदा मी माझी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अतिशय अभिनंदन करतो. त्यांच्याकडे टाळ्या वाजवा, डोबळे आणि तुमचे कोण वाजवण्यासाठी टाळ्या वाजवा. आता बघा ही 2 मंडळी आहेत. एखाद्या मुलाला समजा, आता मी तो सागर शिंदे मुलगा आहे नागेवाडीतला, त्याला आता 20 लाख रुपयाचं पॅकेज आहे. किती? पण तो आयडिया काय करतो, कुशीत आला की ती मुलं घेऊन बसतो अभ्यास करत, कुशीतली. त्यालाच वाटतं मी जसा मोठा झालो तशी मुलं मोठी झाली पाहिजेत, तसं तसं आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आणि मला फोटो दाखतो, तुम्हाला फोटो दाखवीन कधी पण, आता माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहेत ते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की पुढे जाणारा विद्यार्थी त्यालाही वाटतं की मी ज्या पद्धतीतून पुढे गेलो त्या पद्धतीतनं यातल्या मुली पुढे गेल्या पाहिजेत, मुलं पुढे गेले पाहिजे. आणि हे काम सगळे करतील. सर्व शिक्षकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. माध्यमिकचे पवार सर आहेत, माध्यमिकच्या कदम मॅडम आहेत, सगळी मंडळी आहेत. खडतरे होते गेले असते मला वाटतं काय, ते सगळ्यांचं स्वागत करतो. पाटील सरांचं पण स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही कायम शाळेच्या संपर्कात राहा.
घरी गेल्यावर मुलाचा अभ्यास घ्या. मग मुलाचा अभ्यास घ्यायचा असतो पण, बरोबर आहे की नाही? अब तुम्हाला येत नाही अभ्यास कसा घेणार सांगा? तर त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. अब्राहम लिंकन म्हणून एक आहे, ब्लॅक माणूस. ब्लॅक म्हणजे अमेरिकेत ब्लॅक, काळा आणि गोरा असं असतं. तर तो अमेरिकेत अध्यक्ष झाला. त्याची आई काय करायची? स्वयंपाक करायचा. हा शाळेत जायला लागला. मग तो घरी गेला की आई सांगायची अभ्यास करत बस. आई चपात्या करत असायची, भाकरी करत असायची आणि तो शेजारी बसलेला असायचा. मग तो विचारायचा, काय विचारायचा? आई आई मला गणित सुटत नाही. काय म्हणायचा? आई आई मला गणित सुटत नाही. आता आईला कुठं गणित येत नाही? ती कशी, पण त्या लहान मुलांची सांगायची नाही मला गणित येत नाही, ती म्हणजे पुन्हा सोडू. मग तू पुन्हा सांगायचं मला येत नाही, ती म्हणजे पुन्हा सोडू. मग त्याचं गणित सुटायचं त्याला आणि हळूहळू त्याचा अभ्यास झाला. म्हणजे जी आई निरक्षर होती तिने फक्त एकच काम केलं, आपलं काम करत असताना त्याला लिहायला लावलं, त्याला कविता मोठ्याने म्हणायला लावल्या आणि तो मुलगा अमेरिका देशात अध्यक्ष झाला, अब्राहम लिंकन म्हणून. तर तुम्ही काळजी करू नका. आता मला पण येत नाही, मी पण तसंच करायचो लहानपणी, म्हणजे मोठेपणी. आमच्या मुलीला सांगत बस अभ्यास कर, मला वाचून दाखव, मला कविता म्हणून दाखव. आणि ती माणसं गेली, आता मोठी झाली. त्याच्यामुळे पालकांनी पण लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास आला पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरात आल्यानंतर एवढंच काम करायचं की तुला काय शिक्षकांनी शिकवलंय ते मला म्हणून दाखव. तुला काय लिहायला सांगितलंय ती मला वही दाखव. आपल्याला नाही कळलं तरी चालेल. त्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी विशेषतः पालकांचं मी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. विद्यार्थी रोजच मला भेटतात, त्यांच्या होय की नाही, रोज भेटतात. आणि त्या विद्यार्थ्यांना पण सांगतो की छान छान पैकी तुम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा, खेळात भाग घ्या, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्या आणि शिक्षकांच्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग करून घ्या. पुन्हा एकदा सर्वांचं या बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त आभार मानतोय. बघा इथे जाधव साहेब आहेत. आता यांच्याकडे जो मुलगा हे मिलिटरीमध्ये, त्यांच्या माध्यमातून बरेच मुलं मिलिटरीमध्ये भरती झाली. आपली मुलं भरती होऊ शकतात. आपल्याला कळलं पाहिजे फक्त, आणि आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. सगळ्यांचा एकदा पुन्हा आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय जय महाराज.